आजची छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेते आहे, कारण ते लेपन सुकायला बराच वेळ जातो आणि आता सध्या घरातले सगळे झोपलेत। फक्त लेक माझी गेली आहे कामाला, कारण ती सकाळी लवकर जाते, त्यामुळे तिचा डबा वगैरे झालेला आहे आणि ती निघून गेली आहे कामासाठी। बाकीचे झोपले, तोपर्यंत म्हटलं चला बाहेरचं तरी आपलं जे आहे ते म्हणतात ना काम करू, आणि मला सकाळीच ते करायला आवडतं, त्यामुळे छान असं हळदीचं लेपन सुकते तोपर्यंत बघा तुळशीकडे छान रांगोळी काढली। आणि आता रोज ना रांगोळी काढून एवढी छान प्रॅक्टिस झाली आहे ना की आता साच्यांच्या रांगोळ्या नकोशा वाटतात। तर तुळस माझी आधीची होती ना ती मेली, आणि ही तुळस पण ना स्वखुश म्हणतात ना स्वखुशीने उगवलेली, एकदम छोटं रोपटं होतं। आता ते हळूहळू वाढते आणि छान असं म्हणतात ना स्वतःच म्हणतात ना आपण आणायच्या आधीच म्हणतात ना देवी माता आपल्या ते प्रकट होते, तसं काय झालं आहे। तर ते रोपटं आपणहूनच मोठं होतं आहे। तर छान असं त्याच्यानंतर बघा लेपण सुकलं, आणि मग असं हळदीचं लेपण जेव्हा सुकल्यानंतर रांगोळी काढली। आणि आता ना रोज रांगोळी काढून आहे ना आता एवढी प्रॅक्टिस झाली ना की आता साच्याच्या रांगोळ्या नकोशा वाटतात। तरीसुद्धा मी बघा साचा आणि हाताने अशा दोन्ही प्रकारे रांगोळी रेखाटली, आणि उंबरठा एवढा छान दिसतो ना। आणि मी नेहमी सांगते की उंबरठ्यावरती लेपण करा, कारण घरी आपल्या घरात कोणत्या भावनेने लोक येतात आपल्याला माहिती नसतं। तर माझी छान तुळशीची आणि उंबरठ्याची पूजा झाली, तोपर्यंत माझ्याकडे वेळ होता, तर म्हटलं चला गजरे करूया, कारण काल येताना मी फुलं घेऊन आली होती, गजरे बाकी होते, तर ते काम करत बसली। त्याच्यानंतर सगळे उठले, त्यांचं आटपलं, मग त्याच्यानंतर लादी वगैरे पुसायला घेतली। आणि आजच्या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही मीठ आणि हळद टाकून तुम्ही लादी पुसलात तर खरं सांगते घरातली नेगेटिव्हिटी निघून जाते आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते। तुम्ही हेच शास्त्रानुसार आहे, आणि जर तुम्ही सायंटिफिकली जरी बघितलात तरी हळद आणि मीठ हे निर्जंतुकीकरणाचं काम करतात, त्याच्यामुळे ते आपल्यासाठीच खूप छान असतं। त्याच्यानंतर बघा छान असा दरवाजा पुसून घेतला, आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं हळदीनं, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकुमाची बोटं लावली। हे स्वस्तिक काढण्याचं पण एक वेगळं शास्त्र आहे, त्याच्यावरती माझा व्हिडिओ आहे चॅनलवर, आणि मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन। पण स्वस्तिक हे असंच काढायचं असतं, कारण त्याच्यामागे एक शास्त्र आहे। म्हणतात ना आपण ज्या पण गोष्टी करतो ना, किंवा एखाद्या रांगोळीमध्ये चिन्ह जरी पण काढतो ना, तर ते प्रत्येकामागे काही ना काही शास्त्र असतं, आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी केल्या गेल्या तर त्याचं आपल्याला फळ म्हणतात ना ते कधीतरी अधिक पटीने मिळतं। तर छान असं घरातली सगळी कामं झाली, कारण का आमच्याकडे पाणी सकाळी लवकर असल्यामुळे आधी घरातली कामं आणि मग बाकीच्या गोष्टी असं असतं। त्याच्यामुळे आधी मी फक्त उंबरठ्याची पूजा आणि तुळशीची पूजा करते, त्याच्यानंतर माझी घरातली कामं, आणि मग मी देवपूजेला लागते। त्याचं कारण आहे, कारण देवपूजा करताना नेहमी म्हणतात ना आपलं मन शांत हवं, प्रसन्न हवं, कारण डोक्यात आपल्या जर विचार असतील ना तर आपला देवपूजेला लक्ष लागत नाही। तर आजच्या दिवशी बघा स्वामींसाठी अशी छान कंठी बनवून घेतली होती मी एका ताईकडनं। तर ती ताई ह्या कंट्यांशिवाय फुलं वगैरे पण छान छान बनवते, जास्वंदाची किंवा चाफ्याची, कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। तर छान असं बघा स्वतःच्या हाताने गजरे हार करून जेव्हा परमेश्वराला आपण घालतो ना, खरंच खूप छान वाटतं। त्यात छान देवानं आंघोळ वगैरे घातली, त्यांच्यात पूजा केली, आणि देवींसाठी ना मी कमळाची छोटी आसनं मागवली होती व्हाईट रंगामध्ये। आता मी कलर केलेला आहे, सध्या आहे तशीच ठेवली आहे, पण ते तुळजाभवानीची मूर्ती त्याच्यामध्ये बसत नव्हती, कारण त्या आसनाचा तो जो गोलाकार भाग आहे तो कमी पडत होता। पण बाकीच्या ज्या दोन मूर्ती आहेत ना, म्हणजे लक्ष्मीचा आणि अन्नपूर्णा देवीना बघा मी त्याच्यामध्ये ठेवलं, आणि खरंच खूप छान वाटत होतं। याच्या आधी पण मी गेल्या शुक्रवारी त्याचं ॲक्च्युली उद्घाटन केलं, गेल्या शुक्रवारी मी लक्ष्मी मातेची पूजा केली होती, तेव्हा ते ठेवलं होतं कमळामध्ये, आणि खरंच खूप छान वाटतं। म्हणतात ना काही गोष्टी आपण परमेश्वरासाठी जेव्हा करतो ना ते खरंच बघायला पण बरं वाटतं। आपल्याला जसं नवनवीन कपडे आपण घेतो ना, तेव्हा परमेश्वरासाठी पण असं काहीतरी वेगवेगळ्या वस्तू जेव्हा आपण घेतो ना, खरंच खूप मनाला समाधान वाटतं। तर छान अशी बघा आजची अशी पूजा संपन्न झाली, आणि खरंच सांगते खूप मनाला खूप प्रसन्न वाटत होतं। त्याच्यानंतर ना मी नेहमी ना असं कडुलिंबाचा पाला म्हणा किंवा आंब्याचे डहाळी ह्या नेहमी आपल्या दरवाजाला लावत असते, आणि त्याच्यामागे पण खरंच सांगते खूप शास्त्र आहे। उगाचच लावत नाही, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक म्हणायची की आंब्याचं तोरण लावलं पाहिजे वगैरे, तर त्याच्यामागे खरंच शास्त्र होतं। हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आजचा दिवस बघा किती विशेष आहे, कारण का आता अधिक मास चालू आहे, आणि अधिक मासामध्ये जेवढी तुम्ही ईश्वराच्या चरणी पूजा कराल तेवढं छान असतं। आणि आजचा दिवस विशेष यासाठी आहे कारण आज आहे गुरुपुष्यम योग। असं म्हणतात की आपल्या हिंदू शास्त्रानुसार आजचा दिवस हा खूप फलदायी मानला जातो। 27 नक्षत्र आहेत, नक्षत्रांचा राजा या नक्षत्राला म्हटलं जातं, आणि असं हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारच्या दिवशी येतं त्याला गुरुपुष्यामृत म्हणतात। आणि हा जो महिना आहे ना हा सध्या पुरुषोत्तम मास चालू आहे, म्हणजेच काय तर अधिक महिना चालू आहे, आणि हा अधिक महिना विष्णूला समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। तर यामध्ये आलेला हा गुरुपुष्यामृत योग म्हणजे अक्षरशः म्हणतात ना सोने पे सुहागा। तर आजच्या दिवशी काय केलं जातं आणि आजच्या दिवशी याला एवढं महत्व का आहे, तर त्याचं कारण आहे
ह्या धोंड्याचा महिना म्हणून पण साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा जावयाला घरी बोलून म्हणजे मुलीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान वगैरे केला जातो. बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे, म्हणून त्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. तर आज आहे त्या गुरु पुष्यामृत योग आहे. तर आजच्या दिवशी काय करायचं, आजच्या दिवशी जेवढं शक्य असेल तेवढा हळदीचा वापर करायचा, कारण हळद ही माता लक्ष्मी आणि विष्णूंना खूप प्रिय आहे. आणि आजच्या दिवशी माता लक्ष्मी विष्णूंची जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करायची आहे आणि जेवढा शक्य असेल तेवढा हळदीचा वापर करायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये जमेल तेवढी शांतता ठेवायची आहे. ते म्हणतात ना, जेवढं नामस्मरण तुम्ही आजच्या दिवशी कराल ना ते तुमच्यासाठी फलदायी ठरतं. बऱ्याच जणांचं आता राहून गेलं असेल, उंबरट्याचं पूजन बाकी असेल किंवा देवाची पूजा बाकी असेल किंवा दरवाज्यावरती तुमचं स्वस्तिक काढायचं बाकी असेल, तर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर सुद्धा करू शकता, कारण ह्या सेवा संध्याकाळी सुद्धा केल्या तरी जातात. आणि ज्या पण लक्ष्मीच्या सेवा आहेत ना ह्या शक्यतो ना संध्याकाळच्या, म्हणजे जे म्हणतात ना कातर वेळेला वगैरे किंवा सांज वेळेला म्हणतात ना त्यावेळी करायच्या, आणि त्या खरंच खूप फलदायी ठरतात. तर असा हा महिना आहे. आणि आजच्या दिवशी तुम्ही जर काय करू शकता, तर बघा आजच्या दिवशी सोनं खरेदी करा, आर्थिक गुंतवणूक करा, जेवढं जमेल तेवढा पॉझिटिव्ह मध्ये करा, जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा. शिवाय दानधर्म करा. आजच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या ज्या पण वस्तू जर तुम्हाला कोणाला दान करता येतील यथाशक्ती, असं नाही की एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे, अगदीच तुम्हाला जमत नाही तर 1 डझन केळी जरी तुम्ही दान केली ना तरी चालेल, पण आजच्या दिवशी काही ना काहीतरी तुम्ही दान करा. वस्त्र दान करा, अन्न दान करा, पण आजच्या दिवशी ते करा, आवर्जून करा. त्याचं तुम्हाला म्हणतात ना कितीतरी पटीने तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम आहे, गायत्री मंत्र आहे, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे, श्री सुक्तम आहे, कनकधारा स्तोत्र आहे. जेवढं तुम्हाला, आता बघा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी येत नाही किंवा काही म्हणाल तर सगळेच स्तोत्र कोणाचे पाठ नसतात, जसं माझे पण सगळेच पाठ नाही, पण तुमच्याकडे आपल्याकडे म्हणतात ना एक साधन आलंय, ते म्हणजे युट्यूबवर जर ह्या गोष्टी टाकल्यात ना तर ते तुम्ही ऐकू शकतात. आजच्या दिवशी ऐकणंही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुम्ही बोलता. म्हणतात ना कधी कधी ज्या गोष्टी वाचनात येत नाही त्या ग्रहण करणंही तितकंच महत्वाचं आहे. तर जेवढं शक्य असेल तर तुम्ही त्या गोष्टी आजच्या दिवशी ग्रहण करा, जेवढी शांतता करता येईल तेवढी करा. संध्याकाळच्या वेळेला तुमच्या घरात दीप धूप करा आणि आज जेवढं होईल ना तेवढं विष्णूचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. तर जेवढी काय मला माहिती होती मी ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.